नमो नारायण. आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या मदतीने आणि सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण पदयात्रेला जावं, पण ते आपल्याला आपल्या स्वरूपात बघत असतात. ज्यावेळेला आपण तयार होतो, आपण नावं देतो आणि आपण ज्यावेळेला वारीला निघतो त्यावेळेला मग ते तुमच्यामध्ये त्यांचं मन असतं आणि तुम्ही चालत असता. ज्याचं खरं मन असतं ना तुमच्यात मनात, तर तुम्ही चालताना काय होतं, ते मन त्याचं पाहिजे, भगवंताचं मन पाहिजे, भगवंताची बुद्धी पाहिजे, भगवंताचा आत्मा अंशात्मा आपण आहोत. तर आपल्याला सातत्याने त्याचंच स्मरण झालं पाहिजे की मी पायी चाललो आहे, हे माझ्यासाठी चाललो आहे, त्याच्यासाठी चाललो आहे का माझ्या आयुष्याचा हा प्रवाह जो आहे पाण्याचा, असं माझं आयुष्य आहे प्रवाहित. हे आयुष्य जे माझे वाहत चाललं आहे, कारण कधी पाणी आपण उलटं गेलेलं बघत नाही, पाणी पुढंच जातं. तसं आयुष्य हे पुढं पुढं वाढतच जातं आणि एकदा हे समुद्राला मिळतं की नदीला वाटतं की की माझं आयुष्य कृतकृत्य केलं, मी समर्पित झाले. कुणाला? समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं समस्वमे. ज्या समुद्रावर शेषशाही विष्णू विराजमान आहे आणि पाय चेपतीये लक्ष्मी, तर ती देवी नदी जी असते ती म्हणते मी तिला, त्या दोघांना समर्पित झाली, लक्ष्मीनारायणाला. अगदी असंच आहे आपलं जीवन, पण असंच समर्पित व्हायला पाहिजे. तुम्ही सगळे दत्तवारी करताय, अक्कलकोट पदयात्रा करताय, तुम्ही इथून दत्तवारी करून समर्थवाडीत जाणार, समर्थवाडीतनं तुम्ही अक्कलकोटला जाणार, नगर प्रदक्षिणा करणार. फार महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्यांना पायी जाण्याची इच्छा होत नाही, ज्यांना पायी जाण्याचे कष्ट नको आहेत, ज्यांना पायी जाण्याचा आळस आहे आणि ज्यांना भगवंताने एवढं सुंदर आयुष्य दिले, सुंदर देह दिला आहे, त्याचं सार्थकच करायचं नाही आहे. सार्थक जन्माचे करण्या, संचय पुण्याचा होण्या, आता करा गजर खरा, दिगंबरा जय दिगंबरा, श्री स्वामी समर्थ जय जय, असं म्हणत म्हणत खरं जायला पाहिजे. आपल्या पूर्ण आयुष्याचं सार्थक केलं पाहिजे. तुम्ही काही करत नाही बघा, फक्त तुम्ही वाढदिवस साजरा करता. आता मला इतकं लागलं, आता मी इतक्या वयाचा झालो, तुम्ही इतक्या वयाची झाले, एवढंच. तुम्ही ते वय मागं घेऊन जाऊ शकत नाही आहे, परत मला लहान व्हायचं आहे, होणार नाही ते. तसा हा जीवनाचा क्रम आहे, जीवनाचा प्रवाह आहे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे, कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंशवनाच्या, कधी मनातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून. ते जे झुळझुळणारं प्रेम आहे, जी सात्विकता आहे, जी निर्मळता आहे, जी ही गंगेप्रमाणे स्वच्छ निर्मळ आणि शुद्ध भावना आहे, ती भावना मनात ठेवून आपण भगवंताकडे जात असतो. नगर प्रदक्षिणा करताना तुम्हाला हे पुण्य मिळतं, लक्षात घ्या. तुम्ही नगर प्रदक्षिणा म्हणजे विशेष सांगायचं तुम्हाला, म्हणजे अक्कलकोट स्वामी त्या पंचक्रोशीमध्ये, म्हणजे 10-20 किलोमीटरच्या भागात सगळीकडं, नागळलीपासून, बासलेगावपासून, बागदरीपासून सगळं महाराज हिंडत होते वळसंगपर्यंत. ज्या वळसंगला तुम्ही महाराजांच्या आठवणीनं खव्याची पोळी खाता तिथपर्यंत अगदी. आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो, आपल्याला पुन्हा 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 डोक्यात राहिल्या पाहिजेत. सतत तेच डोक्यात राहिलं पाहिजे, सतत त्याचाच ध्यास राहिला पाहिजे, सतत डोक्यात त्याचंच पाहिजे. त्या मीरेच्या डोक्यात कसं होता कृष्ण, तसं राधेला कसं चैन पडत नव्हतं कृष्णाप्रमाणे, तसं आपल्याला चैनच पडतं कामा नये. चैन नाम नासी माझ्या, धाव घे कृपाळा, तुझ्यासाठी दत्ता माझा जीव व्याकुळला. मजला गो
मजला गो मजला गो मजला गो ध्यास गुरुचा मी दास तुझ्या चरणाचा, अशी अवस्था झाली पाहिजे. कृष्णाकाठी भक्तासाठी गुप्त रूप संचार, खरोखर दत्ताचा अवतार. असं तुम्ही पायी चालताना, प्रवासात चालताना, नदीच्या काठेने जाताना तुम्हाला समोर गुप्त रूप असे दत्त महाराजच दिसले पाहिजे, असंच वाटलं पाहिजे. जिथे पाहिला दत्त दिगंबर, सद्गुरु तो नरहरी नरहरी, सद्गुरु तो नरहरी. तिथेच राहील भक्त निरंतर, तिथेच राहील भक्त निरंतर. पवित्र अक्कलकोटी, पवित्र औदुंबरी. शरीर या सगळ्याला वेळ एकच लागलं पाहिजे. दत्ता 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 गुरुदेव दत्त, दत्ता 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 स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त. परवा मी वाचला एक मॅसेज, जळगावच्या एका लहान मुलीने लिहिलं आहे. जस्ट ती 8वीला होती आणि आता 10वीपर्यंत ती वाऱ्या करते, दत्त वाऱ्या जळगावहून करते आहे. जळगावून ती येते ह्याला समर्थवाडीला, आणि समर्थवाडीतून त्याच्या अकोलपर्यंत नगर प्रदक्षिणा जाते. त्या मुलीने छान लिहिलं आहे की मला इतर लोक कितीतरी काहीही गोष्टी विचारतात, मी त्यांना समर्पक उत्तर देते. मी अजिबात वैतागत नाही आहे. तिने सांगितलं 8वीपासूनचा हा माझा प्रयोग सुरू आहे. 8वी 9वी 10वीला आता मी, आणि या प्रयोगात तुम्ही आता एवढी सक्सेस झाली आहे की जेवढे अपेक्षा आईवडिलांची आहे की परीक्षेत मुलींनी एवढे मार्क मिळवले, तसं मी सांगते मी जगण्यात ते खरे मार्क मिळवले असतील तर या वारीवर. याला खरं म्हणायचं अनुभव, याला खरं म्हणायचं प्रयत्न, याला खरं म्हणायचं बुद्धीला दिलेली चालना. बुद्धीला वळण कसं देतोय आपण मनाला कुठे घेऊन जातोय, भरकडत नाही ना. बघा कोटेकरांनी लिहिलेलं आहे गुरुमार्गमध्ये, मनोविकार आणि मनोविचार. विचार जर सुविचाराकडे घेऊन गेलो तर विकार होणारच नाही, कुठलाच रोग होणार नाही, ना प्रेमरोग होणार नाही, ना अस्थिरोग होणार नाही, ना शारीरिक रोग होणार नाही. पण मनाला बजवायला पाहिजे, कारण मन कसं आहे, मन हे चंचल चंचल, पुनश्च येणे जाणे भेटणे, एकेमेका पाहणे अंतर्मुखी, असं ते मन आहे. आणि दुसरं मन कसं आहे, आता ही मुलगी पदयात्रा करते, वाऱ्या करते, तुम्ही पदयात्रा करता, कसं राहिलं पाहिजे माहिती का, हे म्हणा आता इथे रमले आनंद रे आनंद रे आनंद रे, हे म्हणा आता इथे रमले आनंद रे. चरण गुरूंचे ठेवीत स्मरता, मूर्ती गुरुची मनी आठविता, अंतर माझे मीच शोधता. आपण अंतर्मुख शोधतो माहिती का. आता आपण वाडी सोडली, आता आपण चौकुला सोडणार, आता आपण अक्कलकोटात जाणार, आपण अंतर शोधतो. मी पण माझे, आपलं जे अंतर आहे ना आतलं, ते शोधलं पाहिजे. तेव्हा मग मन आनंदाने भरून जातं. आपोआप डोळ्यातनं अश्रू रडवेल. मुद्दाम रडायचं नसतं, त्याला आनंद असून म्हणतात. मुद्दाम रडतो ते कोणतरी गेल्यावर नाटकं करायची म्हणून रडतो आपण. ही फार माझी माया होती, त्या मायेला काहीच अर्थ नाही आहे. माया जर लावायची असेल, श्रद्धा जर ठेवायची असेल, निगरगट्ट व्हायचं असेल, निर्लज्ज व्हायचं असेल, तर लक्षात ठेवा मायाची वृत्तीच्या पदयात्रेशिवाय तुम्हाला गत्यंतरच नाही आहे. समर्थवाडीमध्ये कमीत कमी 20 ते 21 दिवसाचा पूर्ण प्रयोग केलाच पाहिजे. आपल्या मनाला, देहाला, बुद्धीला आणि आत्म्याला, त्या शरीरासहित 21 दिवस समर्थवाडी ठेवायचं. आणि जे कोणी आपल्याला काही प्रश्न विचारतील त्या सगळ्याला शांतपणे उत्तर द्यायचं, चुकून पण भरकडायचं नाही. कारण
कारण तो प्रत्येक जण तुम्हाला जे येऊन सांगतो, तत्वज्ञान शिकवतो, स्वतः कोरडा पाषाण असतो, एखादा ज्ञानी असतो, पण तो सांगत असतो येणारा तो कोणी नसतो. त्याच्या मुखातून स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. स्वामी तुम्हाला बघत असतात कुठपर्यंत तयार झाली आहे मूर्ती, आणि ठोके मारायला पाहिजे का, अजून कुठे तोडायला पाहिजे, अजून कुठे कानाला ठोकायला पाहिजे. त्यामुळे वाढीत जो त्रास होतो ना तुम्हाला स्वामी भक्तांचा, मी सांगितलेलं आहे, वाढीत गेल्यानंतर एकदम मौन करायचं, चौकशा करायच्या नाही. तुम्ही माझे कोणी नाही, माझी तुमचं कोण नाही, हे डोक्यात ठेवायचं, लोकांना बोलायचं नाही. आणि ते म्हणतील त्याला हो म्हणायचं, स्वामी हो, अहो झाडू घ्या, हे एवढं झाडू ना, हो. नाही तुम्ही काय करताय दिवसभर, कमाल आहे तुम्ही जे राहताय, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही रूम स्वच्छ करा, हो. ते काय म्हणजे तुम्ही पूजा का करत नाही, पूजा करा, तुम्हाला पूजा येत नाही का, हो. काही बोलायचंच नाही, वाद घालायचंच नाही. नमो नारायणा, नमो नारायणा, कसं पदायचं रे. तुम्हाला एकमेकाचं देणं देणं काही नाही आहे, फक्त त्याची पावलं चालली तर आपली पावलं चालली. भूमीकडं बघायचं, सतत नामस्मरण करायचं, स्वामींचं चिंतन करायचं, पावलं टाकत राहायचं. पाऊल तू जपून ठेव, कळलं का, पाऊल तू जपून ठेव, अनामिक वाटेवरती पाऊल तू. आणि तुम्ही लहान मुलांनी कसं म्हणायचं माहिती का, ही आहे नवी नवी ही मजसी वाट मिळावी, या वाटेला कुंपण नाही. असं मनसोक्त तुम्हाला वडिलांचं प्रेशर नाही, आईचं प्रेशर नाही, अजिबात बरोबर जो मार्गदर्शक आहे त्याचंही प्रेशर घ्यायचं नाही. मनसोक्त माझ्यासारखं आता मी कसं आनंदाने गातोय म्हणतोय तसं नाचत नाचत गावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, नाचत नाचत गावे, आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्यासाठी, ज्याच्या त्याच्या संतोषाला जगिया उपमा नाही, जन्म असावा देण्यासाठी केवळ देतच राहावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, नाचत नाचत गावे. सर्वांना दत्तवारी अक्कलकोटला पदयात्रेने चाललेल्या सर्व स्वामी भक्तांना, दत्तवारीमधल्या सगळ्या माझ्या बालगोपाळांना माझे खूप खूप मनापासून शुभाशीर्वाद. धन्य हो स्वामी भक्त, धन्य हो स्वामी समर्थ, आणि धन्य तो तुमचे स्वामी सखा. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण. बघा हे सगळं मी तुम्हाला कुठे जाईल माहिती का, ह्या उखागडी गंगेच्या काठावर जिथं स्मशान आहे ना, त्या स्मशानात मी बोलते, हे स्मशान आहे. हे बघा गाडगी बोलती तिथं पडली, लोकांच्या काठ्या भेटल्या. असंच असेल. नमो नारायण. चला. चित्त तुझ्या चरणी गुंग होऊनी, आता दृढ होई, आता दृढ होई. नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही. हे चित्त तुझ्या चरणी गुंग होऊनी, आता दृढ होई, आता दृढ होई. नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही. याला पदयात्रा म्हणतात. असं पायी जायचं, जिथं मनात येईल तिथं असा दगड बघायचा, छान ऊन बघायचं. एक लक्षात ठेवा, शास्त्राच्या दृष्टिकोनातनं आणि सध्याच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं कार्तिक महिन्याचं ऊन घेणं हे औषधी आहे, लक्षात घ्या. अतिशय सुंदर. कार्तिक महिन्यातलं चांदणं, कार्तिक महिन्यातलं ऊन अतिशय सुंदर. आणि पदयात्रा करताना तर बिनधास्त असं ऊन घेतलंच पाहिजे, हे लक्षात घ्या. तुम्हाला बाकी काही करता आलं नाही तर करू नका,
आता मी तुम्हाला यामध्ये बाकी काही सांगत नाही, हो की नाही. तुम्ही पादुकांची पूजा करता का, आरती करता का? संध्याकाळी आरती करताना किती झोपतात? मी काही बोललो का? काहीच नाही. मला तर याशी काही देणे घेणं नाही, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही पायी चाललाय, पायी चालताना तुमचा उत्साह वाढवणं आणि आत्मविश्वास वाढवणं हे कशावर अवलंबून आहे? तर ते फक्त आणि आरती आणि उपासनेवर अवलंबून आहे. एवढं लक्षात ठेवा. आरती म्हणजे डावा पाय आणि उपासना म्हणजे उजवा पाय. डावा उजवा, आरती उपासना, आरती उपासना असं करत चालत ना. प्रत्येकाने न कंटाळता ध्वज घेतलात, दंड घेतलात, प्रत्येकाने न कंटाळता पादुका घेतल्यात, फोटो घेतलात, प्रत्येकाने न कंटाळता आपणहून आरती म्हणली, तुम्हाला कुठेही पदयात्रेत कसलाही त्रास होणार नाही. पायाला पोट सुद्धा नाही येणार. तर बघा ना, एवढ्या जंगलात हे काटेरी झाड वाढतच आहे ना. याला आम्ही घायपात म्हणतो. केक्टस तुमच्या इंग्लिशमध्ये सध्याच्या हा जो आहे ना प्रकार, हा केक्टस आहे. हे लोक, विशिष्ट लोक, जे खालचे गरीब लोक आहेत, ते लोक हे पानं काढतात, कापतात आणि वाहत्या पाण्यात, आता पाणी वेगळं ना, त्या वाहत्या पाण्यात भिजत ठेवतात आणि हळूहळू भिजून झालं की त्याला चांगलं लाकडी एक धुपाटणं असतं, त्यांनी धोपाटण्याने धोपाटतात आणि मग त्याचा संपूर्ण एक तयार होतो सुताचा धागा आणि त्यांनी सुंदर दोर विणले जातात. माहिती आहे, हे याचं काम आहे. असं आहे. हा सगळा वनश्रीचा आनंद घेता आला पाहिजे. हे बघा, ही शेती टप्प्याटप्प्यावर केली, खूप छान केली. 15-20च घरं आहेत, पण या लोकांनी तिथल्या तिथं, इथं कद्दू म्हणजे भोपळा, इथं आलू म्हणजे बटाटा असं लावतात आणि हे जीवन जगतात. सुंदर जीवन. सगळीकडे चालत जाणं, चालत येणं त्यांचं, सगळीकडे त्यांची घर, डोंगरा बिंगरा सगळीकडे आहेत. असं आहे. अतिशय सुंदर वातावरण. नमो नारायण. वाहिल्या मनीच्या आशा तव पायासी, वाहिल्या मनीच्या आशा तव पायासी, विसरुनी स्वताला एक रूप चरणासी, विसरुनी स्वताला एक रूप चरणासी, हे दर्शन मम मन मोही आता दृढ होई, हे दर्शन मम मन मोही आता दृढ होई, नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही, हे चित्त तुझ्या चरणी गुंग होऊनी आता दृढ होई, नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही. घेतले पिऊनिया अमृत त्या ज्ञानाचे, घेतले पिऊनिया, घेतले पिऊनिया अमृत त्या ज्ञानाचे, अंतरात गमले गूढता भक्तीचे, अंतरात गमले गूढता भक्तीचे, तुझ वाचुनी अन्य न काही आता दृढ होई, तुझ वाचुनी अन्य न काही आता दृढ होई, नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही, हे चित्त
चरणी गुंग होऊनी आता दृढ होई, आता दृढ होई. नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही. घेऊनी सवे मी भक्तांचा मेळावा, घेऊनी सवे मी, घेऊनी सवे मी भक्तांचा मेळावा. तव गीत गायनी स्वर्ग मनासी गमावा, तव गीत गायनी, तव गीत गायनी स्वर्ग मनासी गमावा. हे गीत सुमन तुझ वाही, हे गीत सुमन तुझ वाही. आता दृढ होई, आता दृढ होई. नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही. हे चित्त तुझ्या चरणी गुंग होऊनी आता दृढ होई, आता दृढ होई. नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही, नरहरी तुला मी पाही. दिगंबर दिगंबर तू दत्त दिगंबर त्रैमूर्ती अवतार. नरहरी सद्गुरु. कितना अच्छा लग रहा है.